आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 79वा स्वातंत्र्य दिन प्रभात फेरी, ध्वजपूजन, ध्वजारोहण, विद्यार्थी भाषणे व शैक्षणिक साहित्य वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, भारत आमचा प्राण, तिरंगा त्याची शान आदी संदेश फलक हातात घेऊन प्रभात फेरी काढली। ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्या सुरेखा लोहकरे, अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे, ग्रामसेवक हनुमंत तारडे यांनी ध्वजपूजन व सरपंच सविता कोकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी लोहकरे, शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक के लोहकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत गायनाने झाली। यावेळी कृषी विभाग वरिष्ठ लिपिक चिंतामण गेंगजे, काळू कुऱ्हाडे, नामदेव गेंगजे, पांडुरंग कुऱ्हाडे, मुख्याध्यापिका शोभा जाधव, शिक्षक संतोष थोरात, लीलाबाई लोहकरे, लक्ष्मण पोकरकर, संतोष भोर, योगिता भोमाळे, अक्षय कुऱ्हाडे, सुनील कुऱ्हाडे, स्वप्नील अस्वले, अंकुश लोहकरे उपस्थित होते। शूरवीरांनी देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांच्या आठवणींना विद्यार्थी आर्या कुऱ्हाडे, स्वरा शेळके, अनुजा भोमाळे, सिया पवार, प्रणव लोहकरे, श्रुती भोमाळे, अक्षरा तिटकारे यांनी भाषणातून उजाळा दिला। सामाजिक कार्यकर्ते विनायक लोहकरे यांनी आपली मुलगी चारवी हिच्या वाढदिवसानिमित्त ड्रॉइंग किट घोडेगाव येथील प्राध्यापक कैलासवासी सतीश रामचंद्र भंडारे यांच्या स्मरणार्थ ओम भंडारे यांच्याकडून लेखन साहित्य पॅड, शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जाधव यांच्याकडून वह्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। मारुती लोहकरे, सुरेखा लोहकरे यांनी मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष थोरात यांनी मानले। खाऊ वाटप व पसायदान गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। स्वतंत्र सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे। लोकमान्य टिळक हे समाजसुधारक व लेखक होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला। रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते। त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी जबरदस्त घोषणा केली। त्यांनी समाजातील एकता आणि राष्ट्रप्रेम वाढविण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती सुरू केली।
जनतेने त्यांना प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. लोकांमध्ये जागृती होण्यासाठी केसरी व मराठा ही 2 वर्तमानपत्रे सुरू केली. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची गाण आहे. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची गाण आहे. तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुया 15 ऑगस्ट आहे. हा आपण भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो. सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. या दिवशी आपण देशाच्या शूर सैनिकांना वंदन वाढत या मातीतल्या प्रेमामध्ये शहीदांच्या त्यागाला करूया वंदन. जय हिंद जय भारत हेच आपले बंधन. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव सर. आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो. प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी मानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी 15 ऑगस्ट इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपला देश स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. या सर्व शूरवीरांना माझा सलाम. जय महाराष्ट्र. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54.